दिवस संपत्ती जेव्हा बातमी गेली ना नंतर घरी एकदा प्रयत्न सुरू झाले की आज ह्याचे सगळे जे ते जे जे लागले ना ते जरा आम्हाला शेअर करायला. 1950चा रेकॉर्ड प्लेअर प्लस रेडिओ आहे, खूप पॉवरफुल आहे, फुल कंडिशन. त्यानंतर हे सगळे वॉल रेडिओ आहेत, जवळपास सगळे मी रिस्टोअर करून ठेवलेले आहेत. त्यानंतर हा एक 3-in-1चा प्रकार आहे. यामध्ये रेकॉर्ड प्लेअर, कॅसेट प्लेअर आणि रेडिओ तिन्ही वाजतात. सर इथं करूया उभं. डॉक्टर जो रहता ना हमारे घर अरे यार वो अपनी अच्छा वैसा ही साहब चल आपण पाणी हाँ ये ये अच्छा होगा और वो तीनों का लफड़ा है, पीना नहीं है, इसकी पीना अलग रखी है, उसकी अलग रखी है. ये बंद ये भी अपने पास ये वास्ते खरीदना पड़ता मेरे को. मामा हे पत्ते पण फेकून देऊ का बाहेर? क्या बोलते 10% रॉकेट होईल. छंद आहे. किती रेडिओ तुम्ही आतापर्यंत जतन करून ठेवलं, किती अडचणी आल्या? अडचणी खूप येतात, पण आपली हौस असली, जिद्द असली तर त्याला मी रिपेअर केलेले आहेत. बरेच रिपेअर केलेले आहेत. काही मी स्वतः करतो, काही मेकॅनिककडून करून घेतो. भरपूर रेडिओज आहेत माझ्याकडे. तरी किती संग्रह, कधीपासूनचा संग्रह आहे? हा 1990 पासूनचा संग्रह आहे माझ्याकडे. हां, 1890. 1990 पासून मी संकलित केलेले आहे. माझ्याकडे 1940 पासूनचे आजपर्यंतचे रेडिओ आहेत सगळे. हां, तरी किती रेडिओ असतात आपल्याकडे? माझ्याकडे जवळपास 400 रेडिओ आहेत. का रेडिओ जतन करून ठेवावं वाटतं तुम्हाला? लहानपणीची माझी आठवण आहे. लहानपणी आम्ही रेडिओ व्यतिरिक्त कोणतंच मनोरंजनाचं साधन नव्हतं. आम्ही बिनाका गीतमाला आणि विशेष करून क्रिकेटची कॉमेंट्री त्यावर ऐकायचो. तर बिनाका गीतमाला असलं की आम्ही आमचे काम लवकर आवरून
तयार होऊन बसायचं रेडिओ समोर. आता किती मोठ्यात मोठा किती मोठा रेडिओ आणि छोटा किती छोटा आहे? मोठात मोठा रेडिओ हा मर्फीचा जो दाखवला मी, आणि लहानात लहान तर सिगरेट पॉकेट माचीस एवढे पण रेडिओ आहेत माझ्याकडे. आता पण जे किती खर्च तुम्हाला आतापर्यंत लागला असेल? मी हिशोब लावलेला नाही, हिशोब लावलेला नाही अजून. हा जो खाली मी ठेवलेला आहे संग्रह 25% अजून वर आहे, मला खाली आणता आलं नाही. 3rd फ्लोअरला आहे माझ्या. आज एक्झिबिशन लावलं तुम्ही? हा, आज लावलं एक्झिबिशन. काय होतं आज? आज विश्व रेडिओ दिवस आहे. 11वा विश्व रेडिओ दिवस आहे. त्यानिमित्तानं मी माझ्या सगळ्या रेडिओ संग्रह 3 in 1, 2 in 1, ऑल इन वन वाले मी त्याचा संग्रह ठेवला आहे. हे जनतेला रेडिओबद्दलची उत्सुकता, माहिती, महत्त्व कळावं या हेतूने मी ठेवलेलं आहे. कारण रेडिओ असं साधन आहे, तुम्ही कोणतेही काम करता करता ऐकू शकता, तुमचं काम डिस्टर्ब होत नाही. नाव सांगा तुमचं? माझं नाव संजय किशनराव पवार आहे. मी शिडको यानाट अमर हाऊसिंग सोसायटी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. काय सांगाल, जेव्हा रेडिओ जमा करायला सुरुवात झाली त्यावेळेस कसं वाटलं आपल्याला, किंवा काय वाटतं आपल्याला यांनी एवढे रेडिओ जमा केल्याबद्दल? मी सुरुवातीला तर आणायला नकारच देत होते की हे भंगार वस्तू आहे, तुम्ही घरामध्ये कशाला आणता, आणायचं नाही असंही सांगायची आणि आणू नका पण म्हणायची. पण त्यांचा हट्ट होतं की माझा छंद आहे, तू किती जरी म्हणली समजा तर मी करणार आहे असं सांगत राहायचे ते. मग त्याच्यानंतर त्यांचे नाव वगैरे असे येत गेले. त्याच्यानंतर मला बी असं वाटलं की बाबा हे वाढवायला पाहिजे आणि त्यांना सहकार्य करायला पाहिजे, म्हणून मग मी काही बोलायची नाही नंतर. अरे म्हणजे मी त्यांना काही लागलं समजा, पैशाची काही अडचण जरी असेल तरी मला पाठिंबा दे, थोडेफार काही मदत करता येईल तर कर असं मी सांगत होते. तर मग मी करायला द्यायची, जाऊ द्या म्हणायची, आणू द्या म्हणायची. मग